2006च्या मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। सर्व आरोपींना नोटीस जारी। 4 आठवड्यात उत्तर मागितलं। विजय घाडगे रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने रवाना। विजय घाडगे अजित पवारांना भेटून जाब विचारणार। पोलिसांकडून घाडगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। पटक पटक के कसं मारेंगे असं त्यांना विचारलं। अरेरावी खपवून घेणार नाही। निशिकांत दुबेंना मराठी महिला खासदारांनी जाब विचारला। मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार टीकेचं धनी ठरतंय। राजकीय वर्तुळात चर्चा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचं राज्यभर चक्काजाम आंदोलन। आम्ही मंत्रालयात कधीही घुसू शकतो। बच्चू कडूंचा सरकारला इशारा। टायर जाळत प्रहार कार्यकर्त्यांचं राज्यभर आक्रमक आंदोलन। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त। सांगलीच्या तांदुळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेतला कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या। काम पूर्ण करूनही पैसे न मिळाल्यानं टोकाचं पाऊल उचललं। 1,40,00,000 सरकारकडे थकबाकी। हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलंही काम नाही। कोणतं बिल प्रलंबित नाही। सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम घेतलं असावं, मात्र त्याची जिल्हा परिषदेकडे नोंद नाही। गुलाबराव पाटील यांच्याकडून स्पष्ट। 90,000 कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत। हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याच्या प्रतीक्षेत। रोहित पवार यांचं ट्विट।